निनाद मापरले सुद्धा आहेत. RNP चे ओनर मी हरीश कदना दिख तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वळव्या सनराइज वडवली आयोजच्या वतीने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक भंडारी प्रीमियर लीग वडवलीमध्ये एक जबरदस्त श्रीवर्धन मसाला तालुका मर्यादित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरं. यस स्पीड घ्या विनंती असेल. दीप्तेश आई गावदेवी अदगाव कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळायची आहे. फायनल श्रेया अँड शौर 11 गालसुरी काठीने थेट प्रवेश केला आहे ग्रँड फिनाले मध्ये. याच्यानंतर त्यांच्या समेत श्रमिक का दीप्तेश पुढचे 20 बॉल सांगून देतील. 20 बॉल 52ची गरज. समोर बॅट हातात आहे श्रमिक राऊतच्या बॉल दीप्तेशकडे. दोघेही मैदानाबाहेर चांगले मित्र. पहिला बॉल फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. पहिल्याच बॉलला सापळा रचला आणि झेल टिपलाय. ऋतिक चव्हाण पहिल्याच बॉलला. श्रमिक राऊत मैदानाच्या बाहेर. ऋतिक चव्हाण पास सेलिब्रेशन रिॲक्शन इथे पाहायला मिळाली. हा पहिले 2 ओव्हर आपण पाहिलं 12च धावा होत्या. आई गावदेवी अदगाव वाटले एकतर्फी सनराइज वडवली मॅच जिंकेल, पण तिसऱ्या षटकात प्रथमेश भाटकरच्या काय फलंदाजी केली. सेन्सिबल क्रिकेट खेळला दीप्तेश पुसाळकरनी. श्रमिक राऊतच्या पहिल्या बॉलला रिव्हर्स षटकार ठोकला आणि मग मात्र सफल होऊन मागच्या दिशेला डील स्कूप सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता दीप्तेशचा. श्रमिकने ओळखलं आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या. धावा थोड्याशा थांबवल्या, पण सचिन मोरेनी षटकार ठोकला, पुन्हा मॅचमध्ये आणलं. 50 पार केली. 51-52चं लक्ष दिलं आणि ते पहिल्याच बॉलला काय घडले तर श्रमिक राऊत बाद झालेत. प्रथमेश कीर आलेत. संघमालक दीप्तेश पुसाळकरच्या चेंडूचा सामना करतील. सुरेख गोलंदाजी डॉट बॉल. वाह दीप्तेश. आणि मगाची सांगितलं प्रत्येक वेळेस आम्ही पोस्टमॅन प्रेझेंटेशनमध्ये त्याच्याकडे चर्चा केली. दीपेश म्हणतो सर नेहमीच मी स्ट्रॅटेजीने खेळतो, काय कोण करतं याच्यावर सातत्याने लक्ष असते. बॅटर तर तुम्हाला सामना जिंकून देतील, पण स्पर्धा आणि टुर्नामेंट जिंकायची असेल तर तुमच्याकडे गोलंदाज त्या ताकदीचे असले पाहिजे, आणि ती कामगिरी आतापर्यंत राहिली. आई गावदेवी अदगाव आणखीन एक विकेट येईल. विकेट बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाहीत. आणखीन एक विकेट. 0 या धावसंख्येवर 2 बॅटर बाद. पहिले श्रमिक राऊत, आता प्रथमेश कीर मैदानाच्या बाहेर. प्रथमेश कीर माघारी परतलेत. करण शिलकर आता संपूर्ण वडवलीकरांची नजर करणवर राहणार आहे. सूरज सुर्वे यांना कॅसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले सचिन कोकाटे साहेबांकडून. चांगला झेल टिपलाय. अजिंक्य पाटील अजून आहेत नॉनस्टॉकला. करणकडे चर्चा करतायत. दीप्तेश पुसाळकर 3 चेंडूच्या मागे 2 विकेट आणले. ती खासियत आहे अष्टपैलू खेळाडूची. सातत्याने क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. इनएक्सपिरियन्स क्रिकेटर म्हणून ओळख आहे, कॅप्टन कूल म्हणून ओळख आहे दीप्तेश पुसाळकरची. करण शिलकर स्ट्राईकला. हो पण करण आलेत. फटका चांगला आहे. सनराइज वडवलीसाठी कुठेतरी आशा अपेक्षा करण शिलकरवर आहेत. आल्या षटका ठोकलाय. उघडलंय. दीप्तेश पुसाळकर असो नाही तर कोणी, कारण म्हणतो मी बॉलर किती मोठा आहे ते पाहत नाही, मी त्याने फेकलेला बॉल बघत असतो. आणि फेकला स्ट्रोक करण शिलकरनी. जबरदस्त स्ट्रोक. षटकार.
हा उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे या. यस पंच भरतायत संदीपची माने. व्हाईट बॉलचा इशारा. पाच षटकारांनी लगेच कसा गोलंदाजावर दबाव येतो आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या स्ट्रोकचा हा परिणाम. व्हाईट बॉल आलाय 7 धावा. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही बाकी आहे. 52 धावांचं आव्हान आहे. 45 अजूनही पाहिजे. 16 चेंडू 45 धावा. हा फटका चांगला आहे. कव्हरमध्ये डीपला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल फक्त मिळेल. अजिंक्य पाटीलला तुर्तास अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. स्ट्राईक त्याला मिळत नाही आहे. या शेवटच्या सिंगलने पुन्हा स्ट्राईकवर येतील करण शिलकर. संघाची धावसंख्या सनराईज वडवली 8 धावा. फायनलमध्ये जायचं असेल, बाईक आणि 1 लाख पारितोषिकाचं स्वप्न जर साकारायचं असेल तर पहिला हा पडाव आहे की 52 धावा कराव्या लागतील. 8 झाल्यात. अजूनही 15 चेंडू 44 करावे लागतील. सनराईज वडवली डगआउटमध्ये थोडीशी शांतता आहे. षटकारांनी टाळ्या वाजल्या होत्या. सनराईज वडवली संपूर्ण संघ, संपूर्ण वडवलीकरांचं लक्ष आता करण शिलकरवर. सर्व वडवलीकरांचं स्वप्न आता त्याच्यावर अवलंबून आहेत. पण करण शिलकरनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यांनी स्वतःला सांगितले माझा संघ माझीच जबाबदारी, मीच काय ते करणार आहे. मैदानात मलाच काय ते करावं लागेल. करण शिलकर नाव वडवलीकरी लक्षात ठेवतील आणि संपूर्ण ही स्पर्धासुद्धा लक्षात ठेवेल असं काम त्यांनी केले आत्तापर्यंत. करण 4 विकेट गोलंदाजी करताना घेतली. आता फलंदाजी करताना काम करावं लागेल. फटका फसला हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचणार नाहीयेत. एक धाव तर कंप्लीट केले. अजिंक्यने मात्र करणला इथे थांबवलंय. एकच धावावर समाधान. अजिंक्य बराच काळ प्रतीक्षा पाहिली. तब्बल 6 बॉल झालेत. दुसऱ्या षटकातील हा पहिला बॉल पण झालाय. पण अजिंक्य पाटीलला स्ट्राईक मिळाली नाही. 52 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज आई गावदेवी अदगावसाठी सातत्याने गोलंदाजी केले. आयुष आडाव मॅन फ्रॉम बागमाडला. पण आई गावदेवी अदगाव त्याचं दुसरं घर झालं का काय. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो आयुष आडाव आई गावदेवी अदगाव संघाकडून खेळताना दिसतात. कमालीची गोलंदाजी आत्तापर्यंत संपूर्ण या हंगामात त्यांनी केले. अजिंक्य पाटील चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. आई गावदेवी अदगाव कॅप्टन दीप्तेश मुसाळकर, कारण वेळ कमी आहे. आपल्याला फायनल मॅच सुद्धा खेळवायची आहे. फुल टॉस फुल टोल. नाव अजिंक्य पाटील बोर्लीकर वडवलीसाठी आलाय धावून. षटका टोकलाय. दोन्ही बॅटरनी खातं उघडले. षटका त्यासाठी त्यांनी डबल धाव धावली नाही. स्ट्राईक त्याला पाहिजे होती. का 8व्या बॉलला त्याला स्ट्राईक मिळाली. आता 13 चेंडू 37ची गरज आहे. अजिंक्य पाटील करण शिलकर हे करू शकतात. हा प्याकर त्याला हुक केलाय. बॉल वडवलीला आणि वडवलीला बॉल जाताना त्याच्यावर मेसेज लिहिलाय. सांगितलं अजिंक्य पाटील अजूनही आहे मैदानात, मॅच संपली नाहीये. दोन बॉल 12. 600च्या राईटनेटनी खेळतोय आता अजिंक्य पाटील. अजिंक्य पाटीलने सांगितलं टायगर अभि जिंदा आहे. तोच दमखम फलंदाजीमध्ये. आयुष अडावर आता दबाव आहे. 3 चेंडू 13 दिलेत. जणू काय 3-13 वाजवलेत अजिंक्य पाटीलनी गोलंदाज आयुषचे. हो यावेळेस कोरडप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हो रनआउटची संधी होती. फेकी चांगली केली असती इथं तर इथे 2 धावा आल्या नसत्या. विकेटची संधी होती. 2 धावा अजिंक्य पाटीलला मिळत्या. धावा 23. 52चा पाठलाग करताना 23 अजून 29 पाहिजेत. 11 चेंडू 29. 11 बॉल 29. आयुष्या डाव
अजिंक्य पाटील साडी स्ट्राईक रोटेट होईल. पंचांचा निर्णय येणे बाकी. येस बॅट कट आहे त्यामुळे एक सिंगल अजिंक्यलाच मिळेल. 24 धावा झाल्यात. 58 पाहिजे. 10 बॉल 28. चला स्पीडअप द्या. विनंती असेल आई गावदेवी आत का वेळ अजिबात घेऊ नका सर. टायमर लावला नाही तर पेनल्टी. लेग बायज आहे. ओके मागचा बॉल लेग बायज आहे. तर अजिंक्य पाटील 24. ऋतिक चव्हाण आलेत. जेव्हा जेव्हा आई गावदेवी अदका अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा ऋतिक चव्हाणनी संघासाठी धाव घेतले. आताही आलाय ऋतिक. या संपूर्ण स्पर्धेत बॅटिंग सन्मान्य सचिनजी गोकाटे साहेब या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषकामध्ये सचिनजी गोकाटे साहेब मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणयजी पेडणेकर आपली वाट पाहत आहेत. सचिनजी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून आपण सातत्याने अदगावकरांसाठी पारितोषिकं पाहिलीत. वडवली विपक्ष अदगाव असा मॅच. अजिंक्य पाटील ऋतिक चव्हाणच्या गोलंदाजीवर काय करतील. 10 बॉल 28 ची गरज. हाफ ट्रॅकर बॅटची काढा. बॅकवर्ड पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. फंबल. एक धाव तर कम्प्लीट. इथं काय केले करण. न पाहताच धावत सुटलेत. गरज नव्हती या दुसऱ्या धावेची. करण शिलकर काय करताय तुम्ही बॅटनी धावा करत होत्यात. धावा मारत होत्यात. षटकाराची सुरुवात तर तुम्हीच केलेली राव. इथं मात्र नजर हटी. दुर्घटना घटी. करण शिलकर मैदानाच्या बाहेर. आणि गरजेचं होतं सनराईज वडवलीसाठी. कारण तुम्ही जर सुरुवात केली होती षटकाराची. तुम्ही मैदानात गेलात नाही. पहिला षटकार आला होता वडवलीसाठी. न्यू बॅटर प्रफुल्ल सुर्वे. सनराईज वडवली सगळी जबाबदारी आता प्रफुल्ल सुर्वेकडे डोळ्या लागलेत. सनराईज वडवलीच्या खेळाडूंची आशा आहेत अपेक्षा आहेत प्रफुल्लकडून. ऋतिक चव्हाण चांगली गोलंदाजी. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 27. प्रफुल्ल सुर्वे. यस प्रफुल्ल सुर्वे सामना जिंकून देतील का सनराईज वडवलीसाठी. तर एका बाजूला आई गावसाठी ऋतिक चव्हाण. कर्दन का ठरतोय सध्या फलंदाजांचा. दांडी गोल मधली यष्टी उद्ध्वस्त. ऋतिक चव्हाण लाकूड तोड गोलंदाजी. सगळ्या जबाबदाऱ्या झटकारून इथे मात्र माघारी होत आहेत. कुणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे सनराईज वडवलीसाठी. अजिंक्य पाटीलची साथ देणे गरजेचं आहे. करण शिलकर का धावलेत तुम्ही. सामन्याचा निर्णय जर विरोधात गेला तर करणला रात्री झोप येणार नाही. का तो धावलाय. त्याच्यासोबत सनराईज वडवलीकर पण झोपणार नाहीत. कारण करणची ती चूक किती महागा ठरेल. ती सिंगल आता गरजेची नव्हती. तुमच्याकडे स्ट्राईक होती. हो परफेक्ट ब्लॉक कॉल. ऋतिक चव्हाण जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेश धाव बाद.
अजिंक्य पाटील प्रयत्न करतायत सनराइज वडवली साठी. हो काय डायरेक्ट हिट. दक्ष सुद्धा बाद. लगातार एका पाठोपाठ एक विकेट इथे येत आहेत. आणखीन एक रन आउट. रणजित पेडणेकर सुद्धा वाट पाहत आहेत प्रतीक्षेत. कोण येईल आमच्या सोबत फायनल खेळण्यासाठी. आई गावदेवी अदगाव का येईल सनराइज वडवली. प्रतीक चव्हाण धावबाद. प्रत्येक बॉल विकेट आलाय या षटकात. फटका चांगला आहे अजिंक्य पाटीलचा. एक सिंगलच घेतील आता कारण सायक अजिंक्य पाटीललाच पाहिजे. धाबा 27. 5 बॉल 25. हा आई गावदेवी अदगाव. आता कोण गोलंदाजी. सुशांत सुर्वे येतील का गोलंदाजीला. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. फायनल खेळायचे आपल्याला प्लीज. राज आलेत. राज बोरकर. चला स्पीडअप द्या स्पीडअप द्या. आता नाही तर पेनल्टी येईल तुम्हाला. पुढच्या अर्ध्या मिनिटात हा बॉल पिच व्हायला पाहिजे नाही तर पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक आत येईल. आई गावदेवी अदगाव. लास्ट कॉल. सनराइज वडवली. 5 बॉल 25 ची गरज. राज पहिला बॉल. डॉट बॉल. 4 बॉल 25. पण शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला काय वॉर्निंग दिली पंचांनी. मला वाटतं बॉलर रनअप करताना आवाज करतायत. जर नेक्स्ट लाईन झालं तर नो बॉल येऊ शकतो. राज अजिंक्य पाटीलसाठी. टोएंडला लागलाय बॉल. स्ट्रोक आहे चांगला. काय क्षेत्ररक्षण. हो ऋतिक चव्हाण. संपूर्ण समर्पण. नाव ऋतिक चव्हाण. जबरदस्त खेळ. रन आउट. आणखीन एक विकेट. पाहिजे ऋतिक. आणि कबड्डीत जर ती डॅश येते ना तशी ती डॅश श्रमिक राऊतलाच होती मैदानाच्या बाहेर. ऋतिक चव्हाण कदाचित त्या डॅश मध्ये सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला फेकले बाहेर या मॅच मधून. ऋतिक चव्हाण. सर्वेश दरीपकर फलंदाजीसाठी. अजिंक्य पाटील एकटाच लढतोय. आणखीन एक षटका ठोकतोय. मागच्या षटकात जी त्याला स्ट्राईक मिळाली नाही ना ती अडचण झाली. 7 विकेट गेले 34 धावावर. 2 चेंडूत 18. म्हणजे मॅच जवळ आणली असती अजिंक्य पाटीलने.
2 बॉल 18. राजबोरकर वडवलीकर म्हणतात येऊ द्या नो बॉल, त्याच्यावर परत येऊ द्या षटकार. हो भटका चांगला आहे चिंकेचा, पण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. रन ही घेत नाहीयेत. आता संपूर्ण विजय इथे साकार होईल या एक बॉल नंतर. एक बॉलची औपचारिकता आहे आणि निश्चित झालंय रणजित पेडणेकर यांच्या संघासमोर, दर्पण पोलेकरांच्या नेतृत्वाच्या समोर दीप्तेश पुसाळकर, सचिनजी मोरे यांचा संघ. शेवटचा कॅच टिपतील का कव्हरचे क्षेत्ररक्षक, झेल टिपलाय आणि दीप्तेश पुसाळकर, सचिनजी मोरे, आई गावदेवी अदगाव, प्रेषितजी तोडणकर जल थेट एंट्री होते ग्रँड फिनाले मध्ये. आई गावदेवी अदगाव विपक्ष आपण मॅच पाहूया. श्रेया अँड शौरी 11 गालसुरी काठी या दोन्ही कॅप्टन टॉस साठी. मागवा ग्रुप राम मोरे यांच्याकडून 200 रुपये होते. दीप्तेश पुसाळकर, दीप्तेश पुसाळकर प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर सेमी फायनलचा. या दीप्तेश लगेच मॅन ऑफ द मॅच आणि टॉस पण आपण करणार आहोत. या दोन्ही टीम कॅप्टन सुद्धा. पांडुरंगजी तोडणकर साहेबांना विनंती असेल, सिवळधन तालुका भंडारी समाज अध्यक्ष, त्यांच्या हस्तेच आपण दीप्तेशला मॅन ऑफ द मॅच आणि टॉस पण होईल फायनलचा. या दीप्तेश कॅश प्राइज आहे 200 रुपये. राम मोरे यांच्याकडून मागोवा ग्रुप कडून त्याला 200 रुपये आणि ट्रॉफी सुद्धा आहे मॅन ऑफ द मॅचची. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला दीप्तेश. कॅमेऱ्यामध्ये आपण येस धन्यवाद सर, धन्यवाद. दीप्तेश टॉस लगेच होईल. या दर्पण 5 बॉल 3 मॅच, पॉवर प्ले नाही. येस दीप्तेश कॉल करतील. हेडचा इट इज दर्पण बॅटिंग घेतली. यस लगेच मॅच सुरुवात होईल. मान्यवरांचे आभार. या सर बॅटिंग स्वीकारली दर्पण पोलेकर यांनी, अर्थात श्रेयन शौर्य 11 गालसुरी काठी. पहिले फलंदाजी करील. 5 बॉलचं षटक आणि 3 षटकांचा खेळ असेल.